मी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे मोहिनी काळे. मी आज तुमच्यासाठी एकदम साधी आणि सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे, डिंकाचे लाडू. डिंकाचे लाडू करता मी काय केलेलं आहे, खारीक घेतलेली आहे, ती पाव किलो घेतलेली आहे. म्हणजे मला ॲक्च्युली 1 किलोच्या हिशोबाने करायची आहे, पण तुम्हाला मी दाखवण्याकरता मी पाव किलोचा सगळा हिशोब घेतलेला आहे. खारीक घेतली आहे, ती मी बारीक करून घेतलेली आहे. बदाम घेतलेले आहेत, ते पण मी बारीक करून घेतलेले आहेत. काजू घेतलेले आहेत, ते पण मिक्सरमध्ये सगळे बारीक करून घेतलेले आहेत. अक्रोड घेतलेले आहेत, ते पण बारीक करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी साखर घेतलेली आहे, वाटीच्या हिशोबाने मी घेतलेले आहे मैत्रिणींनो. एक वाटी मी साखर घेतलेली आहे. एक वाटी खोबरं घेतलेलं आहे. 1 वाटी मी गोडंबी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी खसखस घेतलेली आहे. आणि तूप आपल्याला जेवढं लागेल तेवढं हे तूप घेतलेलं आहे. आणि पाव किलो हा डिंक घेतलेला आहे आणि वेलची आणि जायफळ. चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला. हे बघा मैत्रिणींनो, आता हे आपल्याला सर्व इन्ग्रेडियंट भाजून घ्यायचे आहेत. पहिले मी खारीक घेणार आहे आणि बारीक आचेवर ती पूर्ण अशी भाजून घेणार आहे. थोडासा असा ब्राऊन कलर येईपर्यंत ती भाजायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला ॲक्च्युली बदाम आणि हे भाजण्याची गरज नाही, पण त्याच्यामध्ये जो थोडा जो मॉइश्चर असतो ना, त्याच्यामुळे ते कसं थोडंसं मग लाडू खराब होण्याची शक्यता असते. म्हणून थोडंसं गरम करून घ्यायचे आपल्याला. काजू झाले, बदाम झाले, अक्रोड झाले आणि खसखस वगैरे हे सगळं इन्ग्रेडियंट भाजून घ्यायचे आपल्याला बारीक आचेवर एकदम. हे बघा मैत्रिणींनो, आता हे मस्त असं खमंग भाजून झालेलं आहे आणि वास पण इतका सुंदर सुटलेला आहे. तर ते आपण आता एका पातेल्यात काढून घेऊया सगळं. आणि आता दुसरे बदाम वगैरे असे भाजून घेऊया आपण. बदाम टाकूया. बदाम म्हणजे अशी पूर्ण भाजायची नाही आहेत, फक्त थोडंसं असं गरम करायचे. मग अशी मी तुम्हाला सांगितलं बघा, त्याच्यामध्ये थोडंसं असं म्हणजे पाणी वगैरे असतं किंवा काय असतं, तसं थोडासा नरमपणा जो आलेला असतो ना त्या काजू बदामामध्ये, तो थोडासा असा क्रिस्पी होतो चांगला. हे बघा, हे पण अशा तऱ्हेने बदाम थोडेसे भाजून झालेले आहेत. एकदा कढई गरम झालेली असली ना मैत्रिणींनो, का पटापट वस्तू अशा गरम होतात लगेच. त्याच्यामुळे कसं आपला टाईम वेस्ट नाही होत. आता हे थोडेसे काजू पण थोडेसे असे नॉमिनल गरम करून घेणार आहे मी. त्याचा कलर वगैरे बदलून नाही द्यायचा, फक्त गरम करायचे. आता मी अक्रोड टाकलेले आहेत मैत्रिणींनो. अक्रोड जास्त भाजायचे नाही. अक्रोडला जास्त भाजलं ना तर त्याच्यातलं अक्रोडामधलं ऑइल असं बाहेर येऊ लागतं. म्हणून थोडंसं नॉमिनल असं गरम करून घ्यायचं. हाताला चटका बसला की ते काढून घ्यायचं. आता मी लगेच खोबरं टाकणार आहे. हे बघा, खोबरं पण घेणार आहे मी लगेच त्याच्यात. हे बघा, आता खोबरं हे असं ब्राऊन आपलं असं थोडंसं ब्राउनिश कलर आला आहे त्याला. तर आता मी हे असं काढून घेणार आहे. आणि खोबरं कधीही घेताना असं थोडंसं लाडसर ब्राऊनच भाजून घ्यावं, म्हणजे कसं त्या खोबऱ्याला वास नाही खोबरं खाताना, म्हणजे किंवा लाडूमध्ये खाताना त्याचा वास मोडून जातो. असं छान लागतं, असं क्रिस्पी लागतात असे लाडू. ही गोडंबी पण लगेच घेणार आहे अशी भाजून. गोडंबी ना अशी थोडीशी अशी गरम करायची. आपण कसे अक्रोड नुसते अशी गरम करून घेतले, तसे अक्रोड फक्त गरम केले आणि तशी ही फक्त गोडंबी अशी चटका लागेपर्यंत गरम करायची. खसखस पण घेतलेली आहे. खसखस पण अशी थोडीशी अशी ब्राऊन होईपर्यंत अशी भाजून घ्यायची. जरा खसखस भाजताना जरासं मैत्रिणींनो जरासं लक्ष द्यायचं. गॅस एकदम बारीक आचेवर घ्यायचा, नाही तर खसखस कशी एकदम बारीक असते ना, त्याच्यामुळे कशी पटकन जळून जाते ते. त्याच्यामुळे सतत आपला चमचा असा पूर्ण असा हलवतच राहायचा, या साईडनी नाही तर त्या साईडने. अशी दोन्ही साईडनी कुठूनही लागेल ते सांगता येत नाही. म्हणून आपण सतत असा चमचा पूर्ण फिरवत राहायचा. हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे खसखसही आपली भाजून झालेली आहे.
सगळे वस्तू आपल्या पूर्ण अशा मस्त भाजून झालेल्या आहेत. हे बघा, तुम्हाला मी सगळं कालवून दाखवते. खूप छान असा मस्त वास सुटला, एवढा खमंग, खूप छान. म्हणजे तुम्हाला सांगते ना, जे डिंकाचे लाडू जे कोणी खात नसतील ना, ते सुद्धा आवडीने खातील. इतके छान होतात हे असे लाडू. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला डिंक तळून टाकायचं आहे. तर डिंक तळून टाकला. हां, आणि अजून एक डिंक आपण तळून घेतल्यानंतर आहे ना, डायरेक्ट तसा टाकायचा नाही. डिंक असा तळून घ्यायचा आणि तो थोडासा मिक्सरमध्ये बारीक करायचा आणि मग त्याच्यामध्ये टाकायचा. त्याच्याने कसं आपण खाताना आपल्या दाताखाली डिंक येत नाही. आता आपण डिंक तळून घेऊया. डिंक तळण्यासाठी आपण तूप टाकूया आणि तूप असं थोडंसं गरम झालं ना की मग आपण त्याच्यामध्ये डिंक टाकूया. डिंक असं चांगला पूर्ण फुलून द्यायचा. अजून तापलेलं नाही आहे तूप. आपण एखादा एक डिंकाचा दाणा टाकून बघूया, पण तो काय फुललेला नाही आहे. मी टाकला होता. थोडंसं अजून तापून देऊया. ठीक आहे, असं थोडा थोडा टाकू. एकदम टाकला की तो चिटकून जातो सगळा. आणि असं व्यवस्थित असं पूर्ण फुलून द्यायचं त्यांना. असं हलवत राहायचं, नाही तर मग तो एकमेकांना चिपकत राहतो. अशा प्रकारे आहे ना, हा आपला जेवढा उरलेला डिंक आहे ना, हा पूर्ण असा तळून घ्यायचा आहे. असा ब्राउनिश कलर झाला बघा, आणि असा तडतड तडतड आवाज आला की समजायचा डिंक पूर्ण फुलला आहे. असा काढून घ्यायचा आणि काढून झाला ना की थोडासा गार होऊन द्यायचा मैत्रिणींनो, आणि मग मिक्सरमध्ये बारीक करायचा. मिक्सरमध्ये बारीक करूनच टाका, म्हणजे कसं कोणालाही खाता येते. ज्यांना दात नसतात ते सुद्धा खातात. हे बघा, आता हा आपला डिंक भाजून झालेला आहे. पूर्ण असा मस्त छान फुललेला आहे. हे बघा, एक एक बघ कसं पूर्ण असं फुलला आहे, आतून बाहेरून एकदम छान. हे बघा, है ना, असा फुलतो तो. आता आपण हा सगळा पूर्ण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. ठीक आहे. हे बघा, 2-3 वेळेस असा फिरवलेला आहे, बारीक झाला आहे पूर्ण. असा अर्धा काही झालेला आहे, काही नाही झालेला, असा असला ना की तो खायला पण छान लागतो. आणि हे डायरेक्ट आपण याच्यात टाकून देऊया. आणि याच्यात टाकल्यानंतर आहे ना, हे डायरेक्ट आपण याच्यात टाकून देऊया. ह्याच्यात सगळं पूर्ण डिंक बारीक झाल्यानंतर हे पूर्ण सगळं मॅश करून घ्यायचं, एकमेकांना एकजीव करून घ्यायचं सगळं. आणि मग त्याच्यात नंतर साखर टाकायची. आणि हे पूर्ण कालवून झाल्यानंतर साखर टाकायची. हे आधी पूर्ण म्हणजे आपण जो डिंक त्याच्यामध्ये टाकलेला आहे ना, तो पूर्ण सगळं असं खालपर्यंत पूर्ण याला लागला पाहिजे. हे बघा, असं कालवून घ्यायचं सगळ्या याला असं पूर्ण, आणि मग साखर टाकायची. साखर टाकल्यानंतर परत कालवायचं. हे बघा मैत्रिणींनो, आपलं हे सगळं मिक्स करून झालेलं आहे सगळं. आता त्याच्यामध्ये आपण साखर टाकूया. साखर आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो. कोणाला गोड लागतं, कोणाला जास्त थोडं फिक्कं लागतं. ते मी थोडेसे फिक्केच करणार आहेत, कारण कसं जास्त गोड झाल्याने की मग ते खावत नाही. आणि त्याच्यामध्ये लगेच मी आता ही वेलची पूड आणि जायफळ पूड आहे ती पण टाकणार आहे. ती सर्व हे मिक्स करून घेणार आहे मी आता. हे बघा, असं पूर्ण मिक्स करून घेणार आहे. आणि हे पूर्ण सगळं मिक्स झालं ना की त्याच्यात लगेच तूप टाकणार आहे. हे बघा मैत्रिणींनो, मी ना साखर टाकायच्या आधी हे थोडंसं याच्यामधलं हे काढून ठेवलं होतं, याच्यातलं आपलं सामान सगळं. कारण की हे जे सामान असं आपण काढून ठेवलं ना, तर मुलांना असं कधी सकाळी आपल्याला चहा वगैरे नाही पिला, त्यांनी कधी काय केलं तर दुधामध्ये टाकून
हे एक उकळा घेऊन आणि मुलांना नुसतं जरी दिलं तरी याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स वगैरे भेटतात. आपण त्याच्यामध्ये काजू टाकलेले आहेत, बदाम टाकलेले आहेत, अक्रोड टाकलेले आहेत आणि शक्तिवर्धक गोडंबी वगैरे, त्याच्याने सगळे मुलांना म्हणजे औषधी पण भेटते शरीराला आणि ताकद पण येते. त्याच्यामुळे मी हे असं थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं आहे. आणि बाकीच्या याच्यामध्ये मी साखर टाकली. साखर टाकायच्या आधी हे बाहेर काढून ठेवलेले आहे आणि बाकीच्या याच्यात साखर टाकलेली आहे. आता साखर टाकून सगळं मिक्स करून झालेलं आहे आपलं. आता याच्यामध्ये आपण तूप टाकूया. तूप मी आधी तूप टाकायच्या आधी पूर्ण गरम करून घेतलेलं आहे तूप. आणि आता हे तूप टाकून असं पूर्ण हे करणार आहे, मी मिक्स करणार आहे. जसं आपल्याला जेवढं लागेल तेवढंच असं तूप टाकू शकतो आपण. हळूहळू तूप टाकून सगळं असं थोडं थोडं मिक्स करून थोडे थोडे लाडू वळूया. कारण की कसं एकदम जर हे केलं ना तर ते गार झाल्यानंतर लाडू वळले जात नाही ना. त्याच्यामुळे थोडं थोडं तूप टाकून थोडं थोडं आधी मिक्स करून घेऊया. ठीक आहे. चमच्याने मिक्स होत नव्हतं मैत्रिणींनो, म्हणून मी आता हाताने असं पूर्ण सगळं मिक्स करून घेणार आहे. आणि तूप सगळं पूर्ण याला लावून घेणार आहे आणि एक छोटासा लाडू वळून बघणार आहे होतो का, नाही तर मग परत त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकणार आहे. होतो आहे, तरी पण थोडंसं लागेल आपल्याला तूप. तूप गरम असल्यामुळे हाताने नाही टाकू शकत. तूप गरम असल्यामुळे ना मैत्रिणींनो असे पटकन आपले लाडू वळले जातात. कारण कसं आहे, त्याचं तूप गार झालं मग ते थिजतं ना, सगळं पूर्ण गार होतं. त्याच्यामुळे गरम गरम असलं ना का ते पटकन वळून घ्यायचं. हे बघा सुंदर झाले ना, हे बघा. हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपले सगळे लाडू वळून झालेले आहेत. हे बघा सुंदर झालेत है ना, एकदम ठिसूळ आणि एकदम छान. अगदी दात नसऱ्यांना पण खाता येईल. म्हणजे मुलांना, छोट्या छोट्या मुलांना जरी खायला दिले तरी छान होतील. रोज मुलांच्या सकाळी स्कूलमध्ये जातात तर शॉर्ट ब्रेकला जो डब्बा लागतो त्यांना, ते एक लाडू जरी त्यांना दिला तरी त्यांना भरपूर त्याच्यामध्ये असे प्रोटीन्स वगैरे भेटतात. मुलांना खायला होतं शॉर्ट ब्रेकला, टिफिनला वगैरे द्यायला पण छान आहे. मोठ्या माणसांनी इव्हन खाल्लं तरी. आणि अजून एक वैशिष्ट्य याचं, एक सकाळी उठून जर तुम्ही ह्या लाडू खाल्ले ना सकाळी 6-6:30च्या दरम्यान, तर त्याचे बेनिफिट्स जास्त असतात. आपले लाडू बनवून झालेले आहेत. बघूया त्याला लागणारे साहित्य आणि कृती. मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाडू नक्की बनवून बघा. व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.